चलो तपोवन, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी व पशु प्रदर्शन, सतेज कृषी प्रदर्शन, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, दिनांक 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024, वेळ सकाळी 10 ते रात्री 10. प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर. कायदा सुव्यवस्था व 2 नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, ठाकरे गटाची मागणी. कोल्हापुरात झालेली कायदा व सुव्यवस्थेची बिघाड, वाढते खून प्रकरण, गुंडगिरी, 2 नंबरचे व्यवसाय आणि त्यात भर म्हणून गांजा व इतर सर्व नशिल्या पदार्थांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे तरुण तरुणी या नशिल्या पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. यावर पोलीस प्रशासनाची नजर आहे की नाही, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विचारण्यात आला. याबाबत आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना निवेदन देण्यात आलं. अशा घटनांमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असून गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने बघणं गरजेचं असल्याचे शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यामधील अवैध व्यवसाय जे चालू आहेत आणि त्यामुळे तरुण तरुणी अक्षरशः त्या वाम मार्गावर जाऊन त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मटका, गुटखा, नशिली पदार्थ, गांजा, वेगवेगळ्या प्रकारचे अफू, अनेक प्रकार असे कोल्हापुरात आले आहेत की त्यामध्ये तरुण तरुणी अडकत चाललेले आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं, ज्यांची जबाबदारी आहे ती एलसीबीचे प्रमुख आणि एलसीबीचे जे कर्मचारी आहेत त्याला दिलेली जबाबदारी काय पार पाडतायत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे. आम्ही माहिती घेतलेली आहे, त्यांना प्रत्येक नाव दिलं आणि त्याचं काय काम आहे हे सुद्धा दिले, ती चौकशी होणं गरजेचं आहे. ह्या 3 वर्षामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाने, 2 नंबर व्यवसायाने डोकं वरती काढलेलं आहे. गुंडागर्दी, खून खराबा, मारामाऱ्या, गुंडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत. ह्याला अभय कोण देतंय? पोलिसांचा हात कमी झाला काय कोल्हापुरात? आणि ह्याचाच अर्थ असा होतोय कुठेतरी यांच्या लागेमध्ये काही अधिकाऱ्यांचे, कर्मचारी हत्या करणं, संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे. आज ऍडिशनल आपले एसपी आहेत मॅडम देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं आहे. आता आयजी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देतोय, पोलीस महासंचालक निवेदन आम्ही देतोय की मध्यंतरी जो ट्रेडमध्ये, जो ट्रेडिंगमध्ये जो मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले, कोट्यवधी रुपये घोटाळे झाले, त्या घोटाळ्याचा तपास काय झाला? गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं? आर्थिक गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं? हे 3 वर्षाचं ऑडिट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना तपासणं गरजेचं आहे. आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नुसतं निलंबित नाही, त्यांना डिसमिस करणं गरजेचं आहे. त्यानंतरच पोलीस प्रशासनाची कुठेतरी एक पारदर्शकता आपल्याला लोकांसमोर मिळेल. पोलिसांचा विश्वास कोल्हापुरातील लोकांचा उडलेला आहे. एवढी भयानक परिस्थिती कोल्हापुरात झालेली आहे. आज त्यांनी जर कारवाई नाही केली, भूमिका त्यांनी आपली स्पष्ट नाही केली काही दिवसात, तर भविष्यामध्ये एसपी ऑफिसच्या दारामध्ये, आयजी ऑफिसच्या दारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जन आंदोलन उभा करू. आर्थिक घोटाळे, अवैध व्यवसाय, वसुली याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विजय देवणे, विशाल देवकुळे, अवधूत साळुखे, मंजित माने, शरद फाळके, अबी दाभाडे, लतीफ शेख, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, रीमा देशपांडे, रुपाली घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.